आचार्यजी, श्रीकृष्ण सुद्धा तर दूध, दही, लोणी हे सगळं खातच होते. मग जर आपण प्राण्यांकडून हे सगळं घेणं बंद केलं तर काय त्यांना मारलं जाणार नाही? भगवान कृष्ण सुद्धा तर दूध तूप लोणी खात होते. अरे बाबा, तेव्हा परिस्थिती वेगळी होती. भगवद्गीता हे श्रीकृष्णाचं तत्वज्ञान आहे. त्यात कुठे दूध तूप दह्याचा उल्लेख आहे सांगा? कुठे आहे? प्राण्यांबद्दल तर तुम्ही असं बोलताय जणू ते आकाशातून टपकतात. तुम्ही जितक्या प्राण्यांचा दूध तूप लोणी खात आहात ते सर्व जबरदस्तीने कृत्रिमरित्या जन्माला घातले गेले आहेत, जेणेकरून तुम्ही आधी त्यांचं दूध खावं आणि नंतर त्यांना कत्तलखान्यात विकून त्यांचं मांस विकलं जावं. तुमची विचार करण्याची पद्धतच पूर्णपणे चुकीची आहे. तो प्राणी जन्मालाच आला नसता जर आपल्या दुधाची हाव नसते. तो काही नैसर्गिक जन्म नाहीये बिचाऱ्याचा. जे नैसर्गिक प्राणी होते ते तर माणसाने सगळे मारून टाकले. आज प्राण्यांच्या नावावर फक्त पाळीव जनावरे आणि पोल्ट्रीज जास्त आहे, आणि ते स्वतःहून जन्माला आलेले नाहीये. त्यांना आपण फॅक्टरीमध्ये जन्माला घातलंय कारण आपल्याला त्यांना खायचंय. तर हा कुठला तर्क आहे की जर मी म्हशींचं दूध प्यायलो नाही तर बिचारी मारली जाईल? नाही, तुम्ही प्यायला नाही तर ती कधी जन्मालाच येणार नाही.